राम राम. मी प्रकाश महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी एक जुना शेर मला आठवला. खुदा से तो क्या खुद से भी कोसों दूर होता है. खुदा से भी क्या खुद से भी कोसों दूर होता है. बशर जब अपने नशे में चूर होता है. बशर म्हणजे मनुष्य प्राणी. याचा अर्थ असा आहे की माणसाला एक स्वतःची धुंदी नशा ज्यावेळेस चढते ना, त्यावेळेस तो खुदासे म्हणजे एक पूर्ण हा सगळा चराचर विश्व संसार जे काही म्हणायचं आहे ते त्याच्यापेक्षा स्वतःपासूनही दूर जातो. म्हणजे स्वतःविषयीच्या त्याच्या भ्रामक कल्पना तयार होतात, ते सगळं होतं. असं काही या जंतर मंतरच्या आंदोलनानंतर जंतर मंतरचे जे अवघे 3 शहाणेच म्हणायला हरकत नाही सध्या त्यांची चलती आहे, यांच्या बाबतीत झालं आहे असं मला वाटतं. पहा ना, अभिजित दिपके अमेरिकेत शिकायला होता, त्याचा कोणीतरी ध्रुव राठी नावाचा गुरु जर्मनीत होता आणि त्याचे सगळे पालक भारतात होते. आणि या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांनी कॉकरोच हा शब्द कुणासाठी वापरला आणि त्याच्यातून एक भावनात्मक रित्या एक आंदोलन उभा करण्यात आलं की भारतीय विद्यार्थ्यांच्या भावनेशी ते खेळण्यात आलं आणि ते एक आंदोलन उभा राहिलं. खरं म्हणजे माझं आजही म्हणणं असं आहे की या आंदोलनामध्ये ज्या नीटच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी म्हणून हे आंदोलन झालं, त्यांचा सहभाग अत्यंत अल्प किंवा नाहीच्या बरोबर होता. एक राजीनामा झाला आहे. तो राजीनामा कुणाच्या परिस्थितीत झाला, काय झाला हे माहीत नाही. जसं खेडेगावात एक म्हण आहे, गाडी चालते बैलामुळं, कुत्र्याला वाटतं आपल्यामुळं. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचे जे अनेक पदर आहेत त्याच्यातलं जंतर मंतरचं आंदोलन एक पदर असू शकतं. पण आता या आंदोलनाच्या या 3 नेत्याला आता आपणच काय भारताचे करते धरते आहोत, भाग्यविधाता आहोत असा एक गैरसमज झाला आहे. म्हणजे एक आंदोलन काय यशस्वी झालं त्याचा कैफ मध चढलेला आहे. आता बघा ना, देखल्या देवाला दंडवत घालायला त्याच्या बापाच्या वयाचे 15-15 वर्ष खासदार राहिलेले, आमदार राहिलेले, मंत्री राहिलेले, आंदोलन केलेले, शेतकऱ्यासाठी स्वतःचे पाय रक्ताळलेले झालेले, एखाद्या मोठ्या संघटनेचे लोकांची लीग लागली तिथं दर्शनाची. म्हणजे कुणाला तर हा विष्णूचा अवतार वाटू लागला आहे, कुणाला तर हा विद्यार्थ्याचा तारणहार वाटू लागला आहे, कुणाला तर हा आंदोलक वाटू लागला आहे. म्हणजे मीही आंदोलक तोही आंदोलक हे नाते म्हणले आमच्यात. अरे आपण कुणामुळं राजकारणात आहात, आत्ता सध्या कुणामुळं तुम्ही आमदार आहात ह्याचा काही कुणी विचार करत नाही. मी कुणाची नावं घेत नाही. आणि मग आता हे लोक या देशाच्या पंतप्रधानाचा राजीनामा मागू लागले, या देशाच्या गृहमंत्र्याचा राजीनामा मागू लागले. अगदी रामदेव बाबाचं पतंजली उद्योगसुद्धा आम्ही बंद करू. अरे कसली भाषा आहे. अहो तुमची खरी परीक्षा अजून लांब आहे. हे जंतर मंतरचं आंदोलन आणि त्या आंदोलनात जे काही तुम्ही धुडगूस घातला आहे, मला सांगा ते सौरभ दास काय म्हणले त्यांचे प्रवक्ते की एकाही आंदोलकावर आम्ही केस होऊ देणार नाही असं सरकारनं आम्हाला वचन दिलं. सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय सरकार असं वचन देऊ शकतं का? आणि दुसरी गोष्ट, सरकारच्या एका जबाबदार मंत्र्यानं असं सांगितलं की आंदोलकावर म्हणजे शांतपणे जे आंदोलन करतायत त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार नाहीत, पण ज्यांचं पूर्वचरित्र पूर्वाश्रमीचे ते गुन्हेगार आहेत त्यांच्यावरचे खटले वापस घेतले जाणार नाहीत. सरकारनं ही खडक भूमिका घेतली आणि काल पॅलेट गनच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा हा निर्वाळा दिला आहे की तिच्या वापरावर बंदी नाही.
वापरली पाहिजे का नाही पाहिजे हा विवेकबुद्धीचा प्रश्न आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले किंवा स्पष्ट केलं आहे. मला सांगा, या सौरभ दासचं म्हणणं असं आहे की आमचं आंदोलन बदनाम करण्यासाठी म्हणून भारतीय जनता पक्ष आणि RSSचे लोक यात घुसलेत. तुम्ही आंदोलकाचे सगळे चेहरे काढून बघा. याच्यातला कुणी जरी विद्यार्थी वाटला तर माझ्याकडून 1100 रुपये बक्षीस घेऊन जा. आता त्या मंत्र्याचं नाव घ्यावं का नाही मला माहीत नाही. त्यांनी सांगितलं की जे आंदोलक ज्यांच्यापाशी नीटची परीक्षेला ते बसलेत, याच्या अगोदर बसलेत, त्याच्यानंतर बसणार आहेत, नापास पास असं आम्हाला एक प्रमाणपत्र दाखवा, आम्ही खटले वापस घेऊ. आता बघू किती लोक ते दाखवत आहेत ते. आणि तुम्ही सरकारला सांगू लागले. म्हणजे हे तुमच्या नशात चढलेला आहे ना तुम्हाला. अहो, या देशाच्या निवडणुकीच्या राजकारणाच्या कसोटीवर तुम्हाला अजून उतरायचं आहे. त्या निवडणुकीच्या राजकारणाच्या तप्तभट्टीत तुम्हाला तापून सुगलाखून बाहेर पडायचं आहे. आत्ता एक थोडी हवा आहे. मला तर असं कधी कधी वाटतं की भारतीय जनता पक्षाचे तरुण कार्यकर्ते शंड झालेत का काय. म्हणजे हा माझा शब्द त्यांना खूप थोडा नीट वाटणार नाही, पण हे बोलण्याचं कारण मला त्यांच्यातला स्वाभिमान जागा करायचा आहे. अहो, तुमच्या सर्वोच्च नेत्याविषयी त्या आंदोलनात किती घाणेरड्या शिव्या देण्यात आल्या. फार तुरळक ठिकाणी याच्या विरुद्ध आंदोलन झालेलं आहे. विद्यार्थी परिषद काय झोपली का काय. ज्ञान चारित्र्य एकता इद्वनम्म भारता कुठं गेलं तुमचं हे सगळं. अहो, तुमच्या विद्यार्थी परिषदेच्या मुशीतूनच तयार झालेत ना गृहमंत्री अमित शहा. आज त्यांचा राजीनामा मागितला जातो आणि चिल्लर टुकार लोकांकडून, या बाजार बुनग्याकडून. आणि विद्यार्थी परिषद गप्प आहे. कुठेही मोर्चा नाही, कुठेही निदर्शनं नाही, कुठेही सत्याग्रह नाही. तुमच्या अशा संडपणामुळं हे झुरळं नालीतून बाहेर आलेत, गटारीतून बाहेर आलेत आणि सगळ्या समाजात पसरलेत. या झुरळाच्या पायानं येणारे रोग या समाजाला दुहीच्या उंबरठ्यावर आणून उभा करतील. या आंदोलनातून एक दुसरं आंदोलन जन्म घेण्याचा प्रयत्न करते. माहीत नाही ते कुठपर्यंत यशस्वी होतील. पण नीटच्या परीक्षेत आरक्षणाहून सुद्धा आता आंदोलन एक तयार होत आहे. खरं म्हणजे सरकारने वेळीच यांना पायबंद घातला असता, थोडे कठोर उपचार केले असते, तर मला असं वाटतं की यांचा इतका प्रादुर्भाव सगळा झाला नसता. कम ज़र्फ़ को जब जरा और जोरू मिलती है तो वो नुमाइंदे बुलबुले नज़र आता है. हलक्या माणसाला सोनं आणि चांगली बायको मिळाल्यावर जशी त्याची परिस्थिती होती तसं होतं आहे. मला शेवटी जाताना पुन्हा एक शेर राजेश खन्नाने म्हटला आहे, तोच सांगा वाटतो. इज्जते शोहरते उल्फते सभी कुछ जहाँ में रहता नहीं. इज्जते शोहरते उल्फते सभी कुछ जहाँ में रहता नहीं. आज जहाँ मैं हूँ कल यहाँ कोई और था, कल कोई और होगा. अभिजित दिपके, तुम्ही फार उडतायत. विद्यार्थ्यासाठी तुम्ही आंदोलन केलं हे कौतुकास्पद आहे, पण आंदोलना करताना तुमच्याकडं शुद्ध विद्यार्थ्याचं कल्याण हा हेतू नव्हता. एक राजकीय हेतू घेऊन तुम्ही या आंदोलनात उतरलात. तुम्ही खरंच तो राजकीय हेतू घेऊन पुढचं आंदोलन करताच तुमची खरी परीक्षा आहे. पण आत्ता सध्या तुमच्यावर या छोट्याशा यशाचा एक नशा चढलेला आहे आणि या नशेच्या भरात तुम्ही या देशाचा पंतप्रधान, या देशाचा गृहमंत्री, या देशातला एक योगी, त्याने उभं केलेला एक उद्योग, या सगळ्यासोबत जी अरेरावीची भाषा करतायत, कधी ना कधी हीच भाषा तुम्हाला गोत्यात आणल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.